पावसाळ्यामध्ये आपल्या विभागामध्ये पाणी तुंबू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण नाल्यालगत राहणाऱ्यांनी नाल्यालाच डम्पिंग ग्राउंड बनवलं तर परिस्थिती बिकट होते आणि त्यामुळे नाले सफाई करताना यंत्रणा सुद्धा हतबल होते। अशीच परिस्थिती मुंबईमधल्या वांद्रे पूर्व इथल्या चामडीवाला नाला इथे पाहायला मिळते आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। यावेळी मी वांद्रे पूर्व येथे आहे। इथल्या नालेसफाईची काय परिस्थिती आहे याचा आपण आढावा घेतोय। माझ्या पाठीमागे जो आपण नाला पाहतोय त्याला चमडावाडीचा नाला म्हणतात आणि या नाल्यामध्ये आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात आपल्याला कचरा पाहायला मिळतोय, गाळ पाहायला मिळतोय। येत्या काही दिवसातच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे, त्यामुळे ऐन पावसाळ्यात इथली परिस्थिती जी आहे ती भयानक होऊ शकते मोठा पाऊस झाला तर। इथले स्थानिक नगरसेवक जे आहेत चंद्रशेखर वांगणकर शिवसेनेचे नगरसेवक आहेत, ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात अद्याप ही गाळ पाहायला मिळतोय किंवा कचरा पाहायला मिळतोय। पावसाळा ऐन तोंडावरती आहे, नालेसफाई अजून झालेली नाही। 23 नंबर 24 नंबर कलवड आहे, 24 ई आहे आणि आमचा जो 25 नंबर कलवड आहे, त्याचं पूर्ण पाणी या ठिकाणी येतं। झालं काय, या ठिकाणी एक 2-3 प्रकारची अडचणी आहे। मुख्य म्हणजे तुम्ही जर ह्या साईडला नजर माराल तर मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम झाले, म्हणजे खाली लाकडं टाकून या पायपाच्या वर त्यांनी झोपडे बांधले आणि लोक डायरेक्ट जो कचरा आहे तो ह्या नाल्यामध्ये टाकतात। म्हणजे ह्या नाल्याचा वापर थोडक्यामध्ये डम्पिंग ग्राउंडमुळे होतो, ओपन ग्राउंडवर किंवा डस्टबिनमध्ये लोक टाकत नाही आणि त्याच्यामुळे सिवरेज लाईन, ड्रेनेज लाईन सगळं ह्या ठिकाणी टाकण्यात आले। आमचा आतला एरिया पूर्णपणे साफ झालेला आहे। आदरणीय आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, तुम्ही व्यक्तिशः उभं राहून काम करून घ्या। त्याप्रमाणे मी काम करतोय। आमचे सन्माननीय विभागप्रमुख ॲडव्होकेट अनिल परब साहेब आणि मुंबईचे महापौर प्रिन्सिपल महाडेश्वर साहेब यांचं आमचं वेळोवेळी सूचना आम्हाला देतात, त्यांच्या सूचनेनुसार आम्ही काम करतोय आणि काम करत असताना BMCचं पूर्णपणे सहकार्य आम्हाला भेटते। मी सुरुवात माझ्यापासून करतोय, त्याच्यानंतर आम्ही प्रशासनाला विनंती करू की ज्या पद्धतीने मी तुम्हाला बोललोय की जोपर्यंत कठोर कायदे काय होत नाही, कारण कसं लोकांना भय आणि भीतीच नाही कायद्याची, लोक सर्रासपणे कायदा मोडत आहेत आणि हे जे दुर्गंधी पसरायचं मुख्य कारण तीच आहे। काहीतरी प्रशासनाच्या लेवलवर काहीतरी व्हायला, कडक शासन होणं आवश्यक आहे। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।